Hello students, today I am here with a new poem, The Inchcape Rock by Robert Southey. It is a ballad. 14व्या शतकातील प्राचीन प्रसंगाचे वर्णन या पोवाड्यामध्ये केलेले आहे. या कवितेमध्ये दोन कॅरेक्टर्स आहेत, द ॲबॉट ऑफ ॲब्रब्रुथॉक अँड सर रॅल्फ द rower. What is the central idea of this poem? The central idea of this poem is as you sow shall you reap. म्हणजेच पेराल ते उगवते. थोडक्यात पाहायचं म्हटलं तर जैसी करणी वैसी भरणी. तर विद्यार्थी मित्रांनो, कविता सुरू करण्याच्या आधी आपण पाहूयात कवीचा थोडक्यात परिचय. Robert Southey, he was born in Bristol, England. He was son of a draper, that is setter of textile fabrics, educated at Westminster. त्यांचं शिक्षण हे वेस्टमिन्स्टर इथे झालेलं आहे, ते तिथल्या स्कूलमध्ये अँड बॅल्युअल कॉलेज ऑक्सफर्डमध्ये. ही वॉज अ पोएट लॉरेट ऑफ इंग्लंड फ्रॉम 1813 to 1843. Poet laureate means a poet appointed by government. Some of his short poems like The Scholar, The Battle of Blenheim, Bishop Hatto, The Inchcape Rock, etc. are very popular with the school children. या त्यांच्या काही कविता या शाळेतल्या मुलांमध्ये खूप प्रसिद्ध आणि पॉप्युलर आहेत. द इंचकेप रॉक इज अ बलाड, आणि आपली आज आपण जी कविता शिकणार आहोत, द इंचकेप रॉक हा एक पोवाड आहे. इट्स द स्टोरी ऑफ द 14th century attempt by the abbot of Aberbrothock to install a warning bell on Inch Cape, a notorious sandstone reef about 18 miles off the east coast of Angus, Scotland, near Dundee and 5 feet occupied by the Bell Rock Lighthouse. Southey was inspired by the legendary story of a pirate. Pirate means robbers at sea, समुद्रावरचे दरोडेखोर, who removed the bell on the Inchcape Rock placed by the abbot of Aberbrothock. The poem gives us a message that those who do wrong things will meet with due punishment. या कवितेमधून विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एकच संदेश मिळतो की जे दुसऱ्यांसोबत चुकीचं करतात त्यांना नक्कीच त्याची शिक्षा मिळते, म्हणजेच आपल्या कर्माची फळे आपण नक्कीच भोगतो. विद्यार्थी मित्रांनो, कवितेकडे वळण्यापूर्वी कवितेची थोडक्यात समरी आपण पाहूयात. 14व्या शतकामध्ये स्कॉटलँडमध्ये 18 किलोमीटर अंतरावर समुद्रात खूप मोठा एक खडक असतो. त्याचे नाव इंचकेप रॉक असे होते. त्याला आदळून खूप जहाजांचा ॲक्सिडेंट झाला होता. त्यामुळे ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथॉक हे काय करतात, एक खूप मोठी घंटा तिथे बांधतात आणि त्यामुळे पाण्याची पातळी जेव्हा वाढते त्या लाटामुळे ती घंटा वाजते व जहाजांना धोक्याचा इशारा मिळतो व जहाजावरच्या प्रवाशांना त्यांचा जीव वाचतो व ते सगळे ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथॉकला आशीर्वाद देतात. पण हे सगळं रॅल्फ रॉवर याला आवडत नाही व तो ती घंटा कापून टाकतो व आपल्या कर्माची फळे भोगतो. ते कसे ते आपण आता या कवितेमध्ये पाहूयात. So let us see the first stanza. No stir in the air, no stir in the sea. Her sails from heaven received no motion. Her keel was steady in the ocean. Stir means movements, हालचाल. वातावरण अगदी शांत होतं, हवेत कोणतीही हालचाल नाही, समुद्रात कोणतीही हालचाल नाही. हर सेल्स फ्रॉम हेवन, हेवन म्हणजे आकाश, आणि हर हे कुणासाठी वापरलेलं आहे, हर हे शिप्ससाठी वापरलेलं आहे. हर सेल्स फ्रॉम हेवन रिसीव्ड नो मोशन, आणि आकाशातून कोणतीच हालचाल नाही, वारा नाही, वादळ नाही, जहाज अगदी शांत होते. हर कील वॉज स्टेडी इन द ओशन. कील मीन्स बेस ऑफ शिप, जहाजाचे बूड, आणि तिची खालची बाजू, त्या जहाजाची खालची बाजू समुद्रात स्थिर अशी होती, म्हणजेच शिप स्थिर होती, वातावरण अगदी शांत होते. विदाऊट आयदर साइन और साऊंड ऑफ देअर शॉक, कोणत्याही हालचालीचा आवाज येत नव्हता. द वेव्स फ्लोड ओव्हर द इंचकेप रॉक, आणि इंचकेप रॉकवर लाटा वाहू लागल्या होत्या. सो लिटिल दे रोज, सो लिटिल दे फेल, आणि त्या लाटा जशा थोड्या थोड्या वर यायच्या तशाच त्या थोड्या थोड्या खालीही जायच्या. दे डिड नॉट मूव द इंचकेप बेल,
त्या लाटामुळे इंचकेप बेल हलत नव्हती कारण समुद्र खूप शांत होता. The abbot of Aberbrothock had placed the bell on the Inchcape Rock आणि या इंचकेप रॉकवर ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथॉकने ती बेल लावलेली होती. ॲबॉट मीन्स ॲबेमध्ये राहणारा ख्रिश्चन संत. त्याने ती बेल लावलेली होती जेणेकरून समुद्रात एखादा धोक्याचा इशारा त्या बेलच्या आवाजामुळे लोकांना मिळेल आणि त्यांचा जीव वाचेल. On a buoy in the storm, it floated and swung. Buoy means floating object, एखादा तरंगणारा ऑब्जेक्ट. ती बेल वादळामध्ये पाण्यावर अशी तरंगते आणि वाजते आणि त्यामुळे तिथं येणाऱ्यांना जहाजामध्ये बसणाऱ्यांना सर्वांना धोक्याची सूचना मिळत असते आणि त्यांचा जीव वाचतो. अँड ओव्हर द वेव्स इट्स वॉर्निंग रन आणि त्या लाटावरून त्या बेलचा इशारा वाजतो. लोकांना धोक्याची सूचनाही सर्वांना मिळते. वेन द रॉक वॉज हेड बाय द सर्ज स्वेल म्हणजे समुद्राची लेवल किंवा पातळी वाढणे, तेव्हा रॉक लाटेत असा लपून जातो कारण पाण्याची पातळी वाढलेली असते. जेव्हा समुद्राच्या पाण्याची पातळी वाढते तेव्हा तो खडक लाटेत लपून जातो आणि या भरतीच्या लाटामुळे खडक लपला जातो. द मरीनर्स हर्ड द वॉर्निंग बेल आणि त्यामुळे नाविकांना काय होतं, चेतावणीची घंटा ऐकू येते आणि उसळत्या लाटामुळे ती घंटा वाजू लागते. अँड देन दे न्यू द पॅरिलस रॉक आणि मग त्यांना तो धोक्याचा खडक येणार आहे हे समजतं, त्या बेलच्या आवाजामुळे समजतं. अँड ब्लेस द ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथॉक. ब्लेस मीन्स आशीर्वाद देणे आणि मग त्यांचा जीव वाचतो, त्यांना धोक्याचा इशारा मिळतो. त्यामुळे ते काय करतात, आपलं जहाज वळून दूर नेतात आणि स्वतःचा जीव वाचविल्याबद्दल ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथॉकला आशीर्वाद देतात. म्हणजेच आपण विद्यार्थी मित्रांनो यातून आपण काय शिकू शकतो की जर आपण इतरांसोबत जर चांगलं केलं तर आपल्यासोबतही निश्चितच चांगलं होणार आहे. The sun in heaven was shining gay. All things were joyful on that day. त्या दिवशी सकाळी उबदार असं ऊन पडलं होतं आणि सर्व काही आनंदमय होते. सूर्यप्रकाशही चांगला पडलेला होता. The seabirds screamed as they wheels round. आणि समुद्रपक्षी किलबिलाट करीत होते, हवेत आनंदाने भराऱ्या मारत होते. And there was joyance in their sound. आणि त्यांच्या म्हणजे पक्ष्यांच्या आवाजात आनंद होता. The buoy of the Inchcape Bell was seen a darker speck on the ocean green. आणि यानंतर काय होतं पुढे, इंचकेप बेलची तरंगती खूण अशी दिसते आणि समुद्राच्या हिरव्यावर गडद असा ठिपका दिसतो. सर रॅल्फ द रॉवर वॉक्ड हिज डेक. आता या कवितेमध्ये आपल्याला सेकंड कॅरेक्टर विद्यार्थी मित्रांनो बघायला भेटणार आहे. सर रॅल्फ द रॉवर वॉक्ड हिज डेक. आता सर रॅल्फ द रोवर त्याच्या डेकवर चालत होता. अँड ही फिक्स्ड हिज आय ऑन द डार्कर स्पॅक. आणि त्याने त्याच्या डोळ्याच्या गडद अशा काट्यावर लक्ष केंद्रित केलेलं होतं. ही फेल्ट द चिअरिंग पॉवर ऑफ स्प्रिंग. वसंत ऋतूमधील हवेमुळे त्याचे मन अत्यंत उत्तेजित असं झालेलं आहे. इट मेड हिम विसल, इट मेड हिम सिंग. आणि त्यामुळे त्याला काय होते, गायची इच्छा होत आहे, त्यामुळे त्याला ते शिट्टी वाजवण्याची इच्छा होत आहे. हिज हार्ट वॉज मर्थफुल टू एक्सेस. त्याचे मन अगदी आनंदाने भरून आलेले आहे. बट द रॉवर्स मर्थ वॉज विकेडनेस. परंतु हा त्याचा जो आनंद आहे त्या आनंदामध्ये एक प्रकारचा दुष्टपणा लपलेला आहे आणि त्याच्या मनात काहीतरी वेगळंच वाईट असं येत आहे. हिज आय वॉज ऑन द इंचकेप फ्लोट. आता त्याची नजर त्या इंचकेप बेल आणि त्या रॉकवरती आहे. कोथ मीन्स सेड. आता तो काय म्हणतोय पुढे, ही सेड माय मॅन पुट आउट द बोट. तो काय म्हणतोय, त्याच्या माणसांना हुकूम देतोय की आपली बोट काढा. अँड रो मी टू द इंचकेप रॉक. आणि मला कुठे घेऊन चला, त्या इंचकेप रॉककडे
घेऊन चला. अँड आय विल प्ले द ॲबॉट ऑफ एबरब्रोथॉक. आणि आता मी ती बेल काढून टाकणार आहे आणि त्या ॲबॉटला त्रास देणार आहे. त्याने ती बेल लावल्यामुळे लोकांचे त्याला खूप आशीर्वाद मिळत आहेत, कारण लोक त्यांचा जीव असल्यामुळे त्याला आशीर्वाद देत आहेत आणि हे मला आवडत नाही, म्हणून आता मी ती बेल कटच करून टाकणार आहे. द बोट इज लोअर्ड, द बोटमॅन रो. त्याच्या माणसांनी बोट खाली घेतली आणि बोटमॅन बोट चालवू लागला. अँड टू द इंचकेप रॉक दे गो. आणि आता ते सगळे इंचकेप रॉकच्या दिशेने निघालेले आहेत. सर रॅल्फ बेंट ओव्हर फ्रॉम द बोट. आणि हा आता काय करणार आहे, थोडासा तो खाली वाकला. अँड ही कट द बेल फ्रॉम द इंचकेप फ्लोट. आणि त्याने ती बेल कट करून टाकली. डाऊन संग द बेल विथ अ गगलिंग साऊंड. गगलिंग साऊंड म्हणजे बुडबुड्यांचा आवाज. आता ही बेल बुडबुड्यांचा आवाज करत खाली जात आहे, म्हणजेच पाण्यात बुडत आहे. द बबल्स रोज अँड बस्ट अराउंड. आणि त्यातून बुडबुडे येत आहेत व फुटत आहेत. कोथ सर रॅल्फ. पुन्हा सर रॅल्फ काय म्हणतोय, द नेक्स्ट हू कम्स टू द रॉक वोंट ब्लेस द ॲबॉट ऑफ एबरब्रोथॉक. सर रॉल्फ म्हणतो, आता जो कोणी इथे रॉककडे येईल तो आता जिवंतच राहणार नाही, कारण मी ती बेल कट करून टाकली आहे. त्याला धोक्याचा इशारा मिळणार नाही, त्याचा जीव वाचणार नाही आणि तो ॲबॉट ऑफ एबरब्रोथॉकला आशीर्वादसुद्धा देणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, या कवितेमध्ये इथे या टप्प्यावर आपण दोन भिन्न प्रवृत्तीच्या लोक आपण बघत आहोत. एक म्हणजे सत्कर्म करतोय आणि दुसरा म्हणजे दुष्कर्म करतोय. एक म्हणजे दुसऱ्या लोकांचे जीव वाचवण्यासाठी तिथे बेल बांधतोय आणि दुसरा म्हणजेच त्याला लोकांचे आशीर्वाद मिळू नयेत या दुष्ट विचाराने तीच बेल कट करून टाकतोय आणि भविष्यात स्वतःचेच नुकसान करून घेत आहे. सर रॅल्फ द रॉवर सेल्ड अवे. रॅल्फ द रॉवर हा एक समुद्रावरचा लुटारू आहे आणि आता आपल्या तो कामाला निघालेला आहे आणि समुद्राच्या प्रवासाला निघालेला आहे. ही स्कॉट द सीज फॉर मेनी डेज. खूप दिवस त्याचा प्रवास समुद्रावरती चालूच आहे. अँड नाव ग्रोन रिच विथ प्लंडर स्टोअर. प्लंडर स्टोअर म्हणजे लुटीची संपत्ती. आणि या लूटमार करून समुद्रावरती लूटमार करून या संपत्तीमुळे तो खूप श्रीमंत झालेला आहे. ही स्टिअर्स हिज कोर्स फॉर स्कॉटलँड शोर. आणि आता तो स्कॉटलँडकडे पुन्हा त्याच मार्गाने परतत आहे. जाताना त्याने ती बेल कट करून गेलेला आहे आणि आता त्याच मार्गाने तो स्कॉटलँडकडे पुन्हा परतत आहे. सो थिक अ हेज ओव्हरस्प्रेड्स द स्काय. हेज म्हणजे धुके. आता आकाशामध्ये दाट धुके असे पसरलेलं आहे. दे कॅनॉट सी द सन ऑन. धुकं इतकं दाट आहे की सूर्यसुद्धा दिसत नाही. द वाइंड हॅथ ब्लोन अ गेल ऑल डे. हॅथ म्हणजे हॅव किंवा हॅज आणि गेल म्हणजे स्ट्रॉंग विंड. दिवसभर वादळी वारा वाहत आहे, खूप जोराचा वारा सुटलेला आहे. अँड ॲट इव्हनिंग इट हॅड डाईड अवे. आणि संध्याकाळपर्यंत हे वादळ शांत झालेलं आहे. ऑन द डेक द रॉवर टेक्स हिज स्टँड. आणि हा रॉल्फ द रोअर त्या जहाजाच्या डेकवर उभा आहे. सो डार्क इट इज दे सी नो लँड. इतका अंधार आहे की उतरण्यासाठी जमीनसुद्धा दिसत नाही. कोच सर रॅल्फ, इट विल बी लाईटर सून. आणि पुन्हा हा काय म्हणतोय, सर्वांना सांगतोय रॅल्फ की आता लवकरच उजाडणार आहे, लवकरच उजेड पडणार आहे. फॉर दॅर इज द डॉन ऑफ द रायझिंग मून. कारण थोड्याच वेळात आता पहाट होणार आहे, उजाडणार आहे. कॅन्स्ट हिअर सेड वन द ब्रेकर्स रोअर. कॅन्स मीन्स कॅन. त्यांच्यापैकी एक जण म्हणतो, समुद्राच्या लाटांचा आवाज येत आहे. फॉर मी थिंक्स वी शुड बी नियर द शोअर. मला वाटते आपण किनाऱ्याच्या जवळ आलेलो आहोत. नाव वेअर वी आर आय कॅनॉट टेल. पण आपण आता नेमके कुठे आहोत हे मी सांगू शकत नाही. बट आय विश आय वूड हिअर द इंचकेप बेल.
पण मला ती इंचके बेल ऐकू आली असती तर खूप चांगले झाले असते, कारण ती तर त्याने आधीच कापलेली असते, कारण आता तो स्वतःच संकटात आहे. दे हिअर नो साऊंड, द स्वेल इज स्ट्रॉंग. त्यांना आता कोणताच आवाज ऐकू येत नव्हता. पाण्याची पातळी खूप वाढलेली आहे, लाटांची तीव्रता वाढलेली आहे. दो द विंड हॅथ फॉलन दे ड्रिफ्ट अलॉंग. आणि जरी वारा शांत झालेला असला तरी, आता वारा शांत होता तरी ते सगळे पुढे ढकलले जात होते. टिल द वेसल स्ट्राइक्स विथ अ शिवरिंग शॉक. आणि अचानक सर्वांना जबरदस्त असा धक्का बसतो. ओ ख्रिस्ट, इट इज द इंचकेप रॉक. रॉल्फ म्हणतो, ओ ख्रिस्ट, हा तर इंचकेप रॉक आहे. त्याची बेल त्याने आधीच कापलेली आहे. सर रॅल्फ द रॉवर्ट टॉर हिज हेअर. भीतीने स्वतःला शिव्या देतो तो, स्वतःचीच केस ओढतो, कारण आता तो मरणाला घाबरत आहे. ही कस्ड हिमसेल्फ इन हिज डिस्पेअर. आणि निराशेने स्वतःला शिव्याशाप देत आहे की मी का ती बेल कट केली असेल. परंतु आता बोलून काहीच फायदा नाही, कारण आता ती बेल पाण्यात बुडून गेलेली आहे. द वेव्ज रश इन एव्हरी साईड. सर्व बाजूनी लाटांचे पाणी शिपमध्ये शिरत आहे. द शिप इज सिंकिंग बिनीथ द टाईड. टाईड म्हणजे भरती, आणि या भरतीमुळे हे शिप आता बुडत आहे. बट इवन इन हिज डाईंग फिअर. आणि मरताना सुद्धा त्याला आता भीती वाटत आहे, आणि त्या भीतीमध्ये वन ड्रेडफुल साऊंड कुड द रोवर हिअर. आणि एक भयानक असा आवाज त्याला ऐकू येतो. अ साऊंड ॲज इफ विथ द इंचकेप बेल. आणि तो आवाज कोणता आहे? तो आवाज इंचकेप बेलचा आवाज आहे. द डेव्हिल बिलो वॉज रिंगिंग हिज नेल. आणि ही बेल कोण वाजवत आहे? पाण्याच्या आतील कोणीतरी डेव्हिल म्हणजे कोणीतरी आत्मा वगैरे ही बेल, जी की बुडालेली होती, ती बेल तो वाजवत आहे. मित्रांनो, या कवितेवरून आपण एक गोष्ट शिकू शकतो की जैसी करणी वैसी भरणी. आपल्या कर्माचे फळ कधी ना कधी आपल्याला भोगावेच लागते. जी बेल त्याने कापली होती त्यामुळेच आता त्याचे जहाज बुडत आहे. म्हणजेच आपण जसे कर्म करतो तसेच आपल्याला फळ मिळते. सो स्टुडंट्स, इफ यू लाईक दिस पोयम, then like, comment, share and subscribe this channel by pressing the bell icon. Thank you very much for watching this video. Be happy, be healthy.